आहे आणि या पैशाची एक जबरदस्त ताकद आहे. जेव्हा तुम्ही या धंद्यामध्ये एखादी मोठी कारवाई करता तेव्हा तुम्ही एखाद्या मधमाशाच्या पोळ्याला हात घालता आणि ही कारवाई तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकते. जेव्हा NCBचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी ही कारवाई केली तेव्हा या कारवाईची प्रतिक्रिया होणं अत्यंत स्वाभाविक होतं. ड्रग माफियांची पूर्ण इकोसिस्टीम घावटे यांच्या मागे लागली. अचानक त्यांच्या विरोधात तक्रारी होऊ लागल्या. अचानक त्यांच्या कामाची माहिती मागणारे RTIचे अर्ज वाढू लागले. पत्रकार त्यांच्या मागे लागले. अनेक युट्यूबर त्यांच्या मागे लागले आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून घावटे यांना लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू झाला. कारण तुम्ही जेव्हा एखादी कारवाई करता 200 कोटीचा माल जप्त करता त्यामुळे स्वाभाविकपणे हे जे ड्रग्सचं साम्राज्य असतं त्याला हादरा बसतो आणि मग ही मंडळी हादरा देणाऱ्याला हादरा देण्याचं काम करायला सुरू करतात. ड्रग नावाचं जे प्रकरण आहे त्याचा संबंध फक्त आता नशेपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. याचा थेट संबंध दहशतवादाशी आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाची जी फॅक्टरी चालते ती दहशतवादाची फॅक्टरी या ड्रग्सच्या पैशावरच चालते.